इकडे सूर्य उजळून आहे तर नाही उजळू. मम्मी गावाला गेल्यावर मला एकच काम असतं. चुलीमध्ये 4 लाकडं टाकायचे, ते पेटत नसल्यामुळे घरातल्या आमच्या भरलेल्या वहींचे कागद पुष्टे फाडायचे आणि ते चुलीत कोंबायचे. तरी जर चूल पेटत नसल्या लोखंडाच्या फुकणीने फू फू करायचं. नमस्कार, मी आहे कांचन. सकाळी गायांचं घरातलं स्वयंपाक करून आपल्याला जायचं असतं रानात, कारण दिवसा सोडून ऐन कामाच्या टाइमला पाऊस येत असतो. मग त्यामुळे लवकरच गवत कापून ठेवावं लागतं. मग काय, बिना धारेचं शस्त्र घेऊन मी सुरू करते बागेतलं गवत कापायला. डाळिंब धरल्यामुळे गवत उपटून नाही द्यावं लागत होतं, म्हणून कापूनच घ्यावं लागलं. एक झाड झालं का दुसरं, दुसरं झालं का तिसरं, त्यात वरून आधीच गरम. डाळिंबाच्या काटणीचे बारीक बारीक काटे अशा हातात घुसतात ना, पार सगळी पंजी सगळं सगळी खांदार आठवून येते. मग सगळं कापलेलं गवत गोळा करून घेते. मग 4-5 मंत्र फुकून चांगली गाठ मारून घेते. मग काय, पहिल्यांदा उचलायला ट्राय करते, पण पहिला ट्राय फेल जातो. दुसऱ्यांदा उचलून निम्मा नेलं होतं, पण शेवटी त्याला थोडी ताकद कमी पडली आणि आलंच शेवटी खाली. मग शेवटी 4-5 देवांचे नाव घेऊन दम देऊन डायरेक्ट गुडघ्यावरून पोटावरून खांद्यावर, मग शेवटी आणलंच घरी. आता जसा पाऊस पडायला लागला, इकडे लगेच आमच्या अंगणात गवत वाढायला सुरुवात होती. किती पण खुरपा तरी गवत येतच. मग आपला पंप घेतला तेव्हा समजलं की त्याच्या आधीच शस्त्रक्रिया झाली. मग इकडची तिकडची कृत्रिमरित्या शस्त्रक्रिया करून केलं शेवटी नीट. मग त्याचा चांगला 80-90 मिलीच्या वरती आपल्या माणसांना गार करण्याचा ज्यूस टाकून घेतला पंप उचलून. मग काय, पंप उचलून केली सुरुवात. तुम्ही किती पण पंप मारा, किती पण औषध मारा, पण त्या गवताची लहान लहान कारटे उगून परत येतच गवत.